हा व्हिडिओ तुम्ही पाहिलात, हा व्हिडिओ आहे पुण्यातल्या FC रोडवरील एका नामांकित हॉटेलमधला। या नामांकित हॉटेलमध्ये शनिवारी रात्री पार्टी सुरू होती आणि या पार्टीमध्ये काही तरुण हे बाथरूममध्ये जाऊन ड्रग्ज घेताना आपल्याला दिसतात। तर दुसरीकडे काही अल्पवयीन मुलांना इथे दारू सुद्धा दिली जात असल्याचं आता समोर आलेलं आहे। खरं तर जेव्हा पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण झालं होतं आणि त्यानंतर पुन्हा एकदा पुण्यामध्ये रात्री उशिरापर्यंत सुरू असलेले बार पब्स यांच्यावर मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली होती आणि दुसरीकडे ज्या पद्धतीने अल्पवयीन मुलांना दारू सर्व केली जाते किंवा अनेक हॉटेल्समध्ये ज्या पद्धतीने ड्रग्ज मिळतं याच्यावर सुद्धा पोलिसांनी कडक कारवाई करायला सुरुवात केली होती। अनेक बार आणि ड्रग्जवर कारवाई करण्यात आली होती। हे सगळं सुरू असताना आता पुन्हा एकदा हा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि पुण्यातल्या एका नामांकित हॉटेलमध्ये आता सर्रास ड्रग्ज सेवन केलं जात आहे हे सुद्धा आता स्पष्ट झालेलं आहे। त्यामुळे त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की काही मुलं आहेत ती बाथरूममध्ये जाऊन ड्रग्ज घेताना आपल्याला दिसत आहेत। त्यानंतर त्याचबरोबर हॉटेलमध्ये सुद्धा अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचं सुद्धा या व्हिडिओमधनं समोर आलेलं आहे। या सगळ्यानंतर सुद्धा पुन्हा एकदा ललित पाटील प्रकरणाची आठवण झालेली आहे आणि जे विरोधक आहेत मग सुषमा अंधारे असतील किंवा रवींद्र धंगेकर असतील यांनी पुन्हा एकदा सरकारवर असेल पोलिसांवर ताशेवर उडलेले आहेत आणि ज्या पद्धतीने ललित पाटील प्रकरण झालं होतं, ज्या पद्धतीने पुण्यामध्ये ठिकठिकाणी ड्रग्ज सापडले होते, अल्पवयीन मुलं या ड्रग्जच्या आहारी गेले होते, यावर मोठ्या प्रमाणात आवाज उठवण्यात आला होता। या सगळ्यानंतर सुद्धा आता पुन्हा एकदा इथे सर्रासपणे मुलं ड्रग्ज घेतानाचे आढळून आलेले आहेत। खरं तर या सगळ्यानंतर सुषमा अंधारे ठाकरे गटाच्या उपनेत्या यांनी आता शंभूराज देसाईंवर आरोप केलेले आहेत आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे आणि त्याचबरोबर पुण्यातले जे एक्साइज ऑफिसर्स आहेत त्यांच्यावर सुद्धा त्यांनी गंभीर आरोप केलेले आहेत। सुषमा अंधारे नेमकं काय म्हणल्यात ते आपण पाहूया। ड्रग्जच्या विषयावर सातत्याने गेली 8 ते 9 महिने मी माझी भूमिका मांडत आहे, परंतु या महाराष्ट्राची लेक म्हणून, बहीण म्हणून, शिक्षिका म्हणून अंमली पदार्थांच्या विळख्यात इथली तरुणाई अडकायला नको म्हणून जेव्हा आम्ही भूमिका मांडतो त्या वेळेला एक्साइज मिनिस्टर शंभूराजे देसाई सत्तेच्या बळावर आमचा आवाज बंद करण्याची भाषा करतात। ते आम्हाला धमक्या देतात, अब्रुकसानीचे दावे ठोकतात। मात्र आज आलेले जे व्हिडिओ आहेत ते व्हिडिओ बघता एक्साइज खात्याची सगळी आबरू चव्हाट्यावर आली आहे। अशा सगळ्या काळामध्ये शंभूराजे देसाई आता आपण कुणावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार बरं? माझी थेट मागणी असेल की महाराष्ट्रामध्ये अंमली पदार्थांच्या जो एकूण सुळसुळाट सुरू आहे यामध्ये मंत्री म्हणून त्यावर नियंत्रण करण्यामध्ये, त्याला प्रतिबंध करण्यामध्ये शंभूराजे देसाई हे सपशेल अपयशी ठरले आहेत। सबब त्यांनी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा आणि गेल्या 8 ते 9 महिन्यापासून पुण्यातला एक्साइज अधिकारी श्री राजपूत ज्यांच्यावर आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत, आमदार धंगेकर यांनी तर थेट भ्रष्टाचाराचेही आरोप केलेले आहेत। असा भ्रष्ट अधिकारी कुणाच्या राजकीय मेहरबानीमुळे अजूनही त्या पदावर टिकून आहे, त्याचं निलंबन तर सोडा पण त्याची साधी बदलीही होत नाही। त्या राजपूत नावाच्या अधिकाऱ्याचे निलंबन करून तात्काळ त्याची चौकशी झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। तर सुषमा अंधारे यांनी मंत्री शंभूराज देसाई यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे। दुसरीकडे मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि पत्रकारांनी त्यांना या ड्रग्जच्या संदर्भात प्रश्न विचारले। त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितले की कुठेही ड्रग्ज सापडले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल आणि केवळ जे ड्रग्ज सेवन करतात त्यांच्यावर नाही तर त्यांचे जे सूत्रधार असतील त्यांच्यापर्यंत पोहोचू आणि आम्ही महाराष्ट्र हा ड्रग्ज मुक्त करूयात। एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणलेत ते सुद्धा ऐकूयात। म्हणजे ड्रग्ज जिकडे सापडेल त्याच्यावर कठोर कारवाई पोलीस करतील आणि त्याच्या मेन जे पेडलर असतील, मेन जो सप्लायर असेल तिथपर्यंत पोलीस जातील आणि त्यांना बिलकुल सोडणार नाही आणि ड्रग मुक्त मुंबई जसं आपण मुंबईमध्ये करतोय तसं ड्रग मुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे अशा प्रकारची सरकारची भूमिका। तर आपण बघितलं की एकनाथ शिंदे काय म्हणालेत। या सगळ्या प्रकरणानंतर पुन्हा एकदा पुण्यातल्या तरुणाईचा आणि ड्रग्जचा सेवनाचे जे प्रकार वाढतात त्याच्याबाबतची चर्चा सुरू झालेली आहे। विरोधक असेल ते एक प्रकारे आता पुन्हा एकदा सरकारवर ताशेरे ओढतात। या सगळ्या प्रकरणामध्ये आता पोलीस काय नेमकी कारवाई करतात, त्या हॉटेलवर कारवाई होतीये का, त्या तरुणांवर कारवाई होतीये का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं, विरोधकांच्या आरोपांबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगायला विसरू नका। धन्यवाद।